पुढच्या बातमीकडे वळूयात। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी होणार आहे। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ही चौकशी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत। दुसरीकडे कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संदीप राऊतांची आज ईडी चौकशी होणार आहे। संदीप राऊत हे संजय राऊतांचे धाकटे भाऊ आहेत। कोरोना काळामध्ये कामगार आणि स्थलांतरितांना खिचडीचं वाटप केलं जायचं, मात्र यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे। नक्कीच वृषाली, जर आपण पाहायला गेलं तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्यावरती बॉडी बॅग घोटाळ्याचे आरोप ठेवण्यात आलेले होते। तसे समन्स ईडीकडून बजावण्यात आलेले होते। या अगोदर सुद्धा त्यांची 7 तास चौकशी झाली होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं होतं तर वकिलांकडून पुढची तारीख म्हणजे आजची तारीख ही मागण्यात आलेली होती। आणि आता माहितीनुसार असं कळतं की किशोरीताई पेडणेकर या 10:30 वाजता ईडी कार्यालयाकडे जाणार आहेत आणि संपूर्ण ज्या ईडी अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान सहकार्य करणार असल्याची माहिती समोर येते। तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत सुद्धा आज खिचडी घोटाळा प्रकरणात सुद्धा ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहून ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण जी मदत आहे ती करणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्यावरती काल ईडीकडून चौकशी झाली होती। वेगवेगळे आरोपातून चौकशी झालेली होती आणि आज पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर आणि इतर संदीप राऊत असू दे यांची चौकशी होणार आहे। त्यामुळे आज 10:30च्या दरम्यान किशोरीताई या ईडी ऑफिसकडे जाणार आहेत। त्या अगोदर ते माध्यमांशी सुद्धा बोलण्याची शक्यता आहे। या अगोदर सुद्धा जर पाहायला गेलं तर किशोरीताईंनी TV9 ला माहिती दिलेली होती की आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणारे आहोत आणि विजय हा सत्याचाच होईल अशी माहिती किशोरीताईंनी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आज 10:30च्या दरम्यान किशोरीताई पेडणेकर आणि संदीप राऊत हे दोघंही ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत। धन्यवाद नंदकिशोर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।